आलं एक्सटर्नल माईक रेकॉर्डिंग. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्युशन एरिया लातूरमध्ये. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज आपण पाहणार आहोत ट्युशन एरिया लातूरमध्ये जे पालक आलेले आहेत त्या पालकांसोबत काही क्वेश्चन विचारणार आहोत. तर या ठिकाणी आपल्यासोबत काही पालक पाहू शकता तुम्ही. तर काय नाव आहे सर तुमचं? मी पंडित अप्पाराव पाटील. प्रॉपर माझे हिप्परगा ताड म्हणून गाव आहे, पण मी माझी घरची सर्व्हिस असल्यामुळं मी मंगरूळ म्हणून गाव आहे, तालुका तुळजापूर आणि जिल्हा उस्मानाबाद. काय सर्व्हिस आहे तुमची? मी एक LIC एजंट आणि एक शेतकरी म्हणून मी एक शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. गाव कुठलं म्हणलं? माझं हिप्परगा ताड म्हणून गाव आहे, जिल्हा तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. बरं. कशासाठी आलता तुम्ही लातूरला? तर माझी मुलगी जवळपास म्हणजे 2 वर्ष झाले तर 11वी आणि 12वी इथे लातूरला मोठीगावपाशी ट्युशनला आहे. आणि मला वाटते 12वीला थोडं टक्केवारी कमी पडल्यामुळं परत आम्ही मोठीगाववर थोडा विश्वास ठेवून परत आम्ही पुन्हा रिपीट घेण्याची आम्ही संधी घेतलेली आहे. आणि माझ्या मुलीचा एक असा विश्वास वाढलेला आहे की जेणेकरून तिने म्हणली की माझा विश्वास मोठीगावकरकडे आहे आणि मी 600च्या पुढे माझं मार्क घेऊ असं माझ्या मुलीनं म्हटल्यामुळं परत मी ॲडमिशन घेण्यासाठी मी इथं मोठीगावकरपाशी आलो. पण तुमच्या मुलीला खरंच अभ्यासातलं काय येतं का? तुम्ही उगा इमोशनल होऊन त्यांना? नाही, इमोशनल नाही. मी माझ्या मुलीला 10वीला 96.40% म्हणजे केंद्रात पहिली आहे. माझी मुलगी केंद्रात पहिली आहे, म्हणजे इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ या ठिकाणी माझी मुलगी 96.40 म्हणजे केंद्रात पहिलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या मुलीवर खूप माझा विश्वास आहे. हे लक्ष द्या. एखादं जर काम जर करायचं असेल तर पहिल्या गोष्टी थोडं अनुभवातून घ्यावं लागते, नंतर त्याचा अनुभव पुढच्या वर्षी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून माझ्या मुलीला माझा विश्वास मुलीवर असल्यामुळं परत मी रिपीट मोठीगाव साहेबांच्या लातूरमध्ये इथं मी आलेला आहोत. 10वीला किती? 96% 96.40%. जेई करते का तुमची? नाही, नीट. ह्या वर्षीचा पेपर कसा गेला? ह्या वर्षीचा पेपर म्हणजे तिला थोडं गोंधळात गेली. म्हणजे आम्ही मराठी मीडियम असल्यामुळं इथं CBSE पॅटर्नचे विद्यार्थी आहेत. त्या CBSE पॅटर्न अगदी त्यांना जवळीक वाटलं पेपर, पण माझ्या मुली थोडं हार्ड गेल्यामुळं इंग्लिश चांगला आहे, पण बायोलॉजी छान व्यवस्थित झालेला आहे. पण जी केमिस्ट्री आणि जी काय दुसरा पेपर फिजिक्स हार्ड गेल्यामुळं पुन्हा नंतर त्या विश्वास ठेवलं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीला किती वेळ दिलं पाहिजे, आपण अभ्यास कसा केला पाहिजे ही माझ्या मुलीने सांगितल्यामुळं परत मी माझ्या मुलीवर विश्वास ठेवून परत मी लातूरला मोठेगावच्या ट्युशनला परत मी ॲडमिशन घेण्यासाठी मी आलेलो आहे. मोठेगावकर क्लासेसवर तुमचा विश्वास आहे का? विश्वास म्हणजे आता जवळपास 10 ते 15 वर्ष झालं मी मोठेगावचं नाव ऐकतो. त्यांची जाहिरात तर आहेच, पण जाहिरातपेक्षा बरेच मुलं आणि मुली MBBSला लागल्यामुळं त्यांच्यावर आम्ही म्हणजे डोळे झाकून आम्ही विश्वास ठेवला नाही. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघून, कारण माझी गेल्या वर्षी डोंबळे सरांची मुलगी 380 मार्क होते, पण त्या मुलीने विश्वास दाखविल्यामुळं यावर्षी तिने रिपीट करून 575 मार्क घेतली. परत मला विश्वास वाटला की माझी मुलगी 600च्या पुढे मार्क घेऊ शकते हे माझा विश्वास आहे. तुमच्या मुलीला मार्क वगैरे किती पडत होते? माझ्या मुलीला थोडं म्हणजे बायोलॉजीमध्ये बऱ्यापैकी मार्क पडत होते, पण केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये मार्क कमीच पडत होते. त्याच्यामुळे माझ्या मुलींसुद्धा की आपण कुठं तर चुकलाव किंवा आपलं अभ्यास करण्याची जी काय पद्धत आहे जी चुकीच झाल्यामुळं परत त्या मुलीनं म्हणली की मी एक चांगल्या पद्धतीने मी फिजिक्स आणि केमिस्ट्री मी वेळ देऊन आणि 600च्या पुढे मार्क घेऊ असा विश्वास दिल्यामुळे मी लातूरला आलो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जास्त टेन्शन दिलं का तिला? नाही, माझ्या मुलीला मी टेन्शन दिलंच नाही. आता मी जर बघितलं, मी एक सुशिक्षित म्हणून आहे, माझी बायको एक प्राध्यापक म्हणून आहे. आमच्या घरानं सुशिक्षित असल्यामुळं आमच्या बाहेरच्या वातावरणामुळं की मुलांना परीक्षेमुळे आपण कसं त्याला हँडल केलं पाहिजे किंवा कसं समजावून घेतलं पाहिजे हे माझ्या डोक्यात लक्षात द्या. परत एकदा परीक्षा देता येते, पण आपला जर मूल जर गेला किंवा आपली मुलगी जर गेली तर पुन्हा काही होऊ शकणार नाही. म्हणून आम्ही त्यांना धीर व्यवस्थित दिलं, बेटा ह्या वर्षी जर नसेल तर पुढच्या वर्षी आपण ट्राय करू आणि एक चांगल्या एका मार्गाने आपण जाऊ. म्हणून आम्ही तिला धीर दिलं, तिला समजावून सांगितलं तू टेन्शन घेऊ नको, पैसे किती येतील जातील, पण तू जर गेली तर पुन्हा येऊ शकणार नाही. म्हणून त्या मुलीला जर आम्ही समजावून सांगितल्यामुळं पुन्हा म्हणली की पप्पा खरंच तुम्ही माझे ग्रेट पप्पा आहेत म्हणले. म्हणून त्या मुलीने मला थोड्या विश्वासानं बोलली मला. अरे वा, सर्व मुलींना असेच पप्पा भेटले पाहिजेत असं मला वाटतंय. तर आता तुम्ही काय सांगितलं तिला, आता हे चुका परत करू नको असं? आता माझ्या मुलीला एकच सांगितलं, बेटा म्हणलं तू फक्त केंद्र लक्ष ठेव म्हणलं, एकही दिवस तू ट्युशन बुडवायचं नाही म्हणलं. ज्या ट्युशन झालेल्या त्याच्यावर आपण जर रिपीट केलं
व्यवस्थित जर आपण समजावून घेतलं तर 100% तू सक्सेसफुल होतील आणि MBBS नंबर लागणार. आणि माझ्या मुली जिद्द बी आहे आणि माझ्या पत्नीचं आणि माझं पण आमची बी इच्छा आहे की मुलगी MBBS व्हावं आणि येणाऱ्या म्हणजे उद्या लग्न जर झालं तर तिने सुखी संसार नवऱ्यासोबत संसार करावा हीच आमची एवढी अपेक्षा आहे. तुमच्या बाकीचे मुलं काय करतात? मला 3 मुली आहेत सर. मी मला मुलगा जरी नसलं तर माझ्या मुली फार हुशार आहेत. लक्ष द्या, तिन्ही मुली माझे अधिकार होण्याची माझ्या मुली आहेत त्या. आणि मुलगी काय आहे हे जगाला माहिती लक्षात घ्या. मुलं काय आहे ते ही पण माहिती लक्षात घ्या. मुली माहेरी बी आदर देते द्या आणि सासरी बी आदर देते द्या. हे आम्हाला सिद्ध आता पण आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला मुलीच मला प्यार होत्या आणि मला परमेश्वरनं मला 3 मुली दिल्या. मी भाग्यवान आहे. लक्षात घ्या. चांगले. दंगल पिक्चर बघितलाय तुम्ही? मी दंगल ना तसं बोलतो मी पिक्चर मधला शोचा माणूस नाही. लक्ष द्या, मी एक समाजकार्य आणि एक राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकार्य आणि लोकांना मी आधार देणारा माणूस. लक्ष द्या, मी एक LIC एजंट आहे. लक्ष द्या, माझी एक जिद्द होती. लक्ष द्या, मला जर नोकरी जर नाही मिळत नसेल तर मी एका चांगल्या पद्धतीनं मी बिझनेस करावं आणि लोकांची सेवा करावं अशा पद्धतीनं मला देवानं सुद्धा मी एक LIC एजंट झालो. लोकांची मी चांगली सेवा देतो, वेळेवर पैसे पडतो, वेळेवर लोकांना मी रिसीट तिकीट देतो. त्याच्यामुळं माझा संसार हा सुखाचा जातो. लक्ष द्या, त्याच्यामुळे मी नोकरीच्या मागे कधी लागणार नाही. माझा बिझनेसच करणार आहे आणि शेवटपर्यंत मी बिझनेस करणार. बाकीच्या मुली काय करतात? माझ्या बाकीची मुलगी आता 8वीला एक आहे. माझी मुलगी पहिली मुलगी NNS म्हणून एक परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा होल्डर झाली आहे. स्कॉलरशिपला सुद्धा होल्डर झाली आहे. दुसरी मुलगी सुद्धा स्कॉलरशिपला होल्डर होऊन तिला 7,500 रुपये पडते. ती थोरल्या मुलीला 4 वर्षापासून 48,000 रुपये पडली. ती म्हणजे जे NNS म्हणत आहे ना, शासकीय कुठलीच आमची स्कीम आमच्या 3 मुली सोडत नाही. त्या एवढ्या हुशार आहेत, त्या एवढ्या चाणक्य बुद्धीची मुली आहेत. स्कॉलरशिपच्या एकदम 12वीला किती होते तुमच्या मुलीला? 12वीला अजून हे रिझल्ट लागायचा ना सर. अजून बोर्डाच नाही लागत तरी सुद्धा 75-80% मार्क पडतील माझ्या. पडतील. MG पाटील म्हणून तिथं आहे ना, इथं कुठलं कॉलेज? MG कॉलेज. तिथं माझी मुलगी आहे. आता तुम्ही विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देताल? आता विद्यार्थ्यांनी एकच करायचं आहे, फक्त कुठली बी ट्युशन करत असताना स्वतः समजावून घेणं महत्त्वाचं. लक्षात घ्या, जर आपल्याला MBBS करायचं असेल तर आपण तिथंपर्यंत जाऊ शकता का ही पहिला अभ्यास केला पाहिजे. इंग्लिश आणि गणित जर चांगला असेल तर प्रत्येक मुलाने MBBS करावं असं मत आहे. लक्षात घ्या. तुम्ही लातूरमध्ये का आलात? लातूरमध्ये कसं माहिती आहे का, जवळपास आपण ॲडव्हर्टाईज म्हणण्यापेक्षा बरेच विद्यार्थी, माझ्या मावस बहिणीचा मुलगा इथंच MBBS म्हणजे नंबर लागलेला आहे. पहिल्या वर्षी तो 11वी-12वी केला, पुन्हा मार्क कमी पडल्यामुळं पुन्हा रिपीट केल्यानंतर पुन्हा 680 मार्क घेतला. सर, माझ्या घरातला माझा सक्का बादचा आहे, म्हणजे मावस बादचा आहे. त्याने एकच म्हणलं, रिपीट जरी असलं तर 100% नंबर MBBS लागते. त्याच्यामुळेच आमच्या बादच्यामुळेच मी इथं आलो. आणि आजकाल एक चाललंय सोशल मीडियावर किंवा जे आपले डिस्कस करतात की मोठेगावकर सरचं काय खरं नाही, ते सगळा रिझल्ट फेक विकत घेतात, अशा अफवा चालल्यात सगळ्या. तर त्या अफवांबद्दल तुमचं काय? नाही, आम्हाला अफवावर कधी विश्वास ठेवायचा नाही. लक्षात घ्या, कसं माहिती आहे का, एखादी गोष्ट जर सांगत असेल, चांगलं होत असेल तर विरोधक असतो. लक्षात घ्या, विरोधक असल्यानंतर तिथं पुन्हा काहीतरी तिथल्या गोष्टी घडत असत्या. पण मोठेगावचं असं एकच आहे की मी माझी मुलगी घातलो असं म्हणत नाही. लक्षात घ्या, आज 2 वर्षापर्यंत 1ही रुपयाचा घोळ केलं नाही. ज्या वेळेवर त्यांनी रिसिप्ट दिलीत आपल्याला, वेळेवर त्यांनी आम्हाला फोन केलेत. माझी मुलगी समजा ट्युशन जर समजा 1 दिवस नाही आली किंवा 1 तास नाही जर आली तर पालकांना फोन येतो. लक्षात घ्या, की जागृत म्हणून मोठेगावकरचं सध्या ट्युशन आहे असं मला वाटतं. मोठेगावकर सरला भेटलात का कधी? मोठेगावकर सरला भेटलो नाही, पण फोटोवर मी बघतो हसरा चेहरा, त्यांची जी बोलण्याची स्टाईल म्हणा किंवा ती लोकांना समजावून सांगायचं ती त्यांची ती टेक्निकल आहे, याच्यावरच आम्ही सध्या मोठेगावच्या ट्युशनच्या माध्यमातून आम्ही आलेला आहे. माझं तर स्पष्ट मत आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठेगावकरची ट्युशन करावं असं माझं मत आहे. हे सांगायचं तात्पर्य एकच की जरी माझ्या मुलीला जर टक्केवारी जर कमी पडली असेल किंवा 350 पर्यंत गेली आहे, पण माझा मुलीचा एकच विश्वास वाला की मोठेगावकरच्या ट्युशनला जायचा आहे, तिथं मला 700च्या पुढे मला मार्क घ्यायचा, असं माझ्या मुलीचं मत आहे. लक्षात घ्या, म्हणून ह्या विश्वासानं आणि योगा मी आतापर्यंत माझी मुलाखत कधीच घेतली नाही. एक भाग्यवान समजतो की मला माझ्या मीडियासमोर मला मुलाखत घेतली. तुमचा पण मी आभारी आहे आणि मोठेगाव साहेब सुद्धा मी आभारी आहे. आणि अशीच प्रगती प्रत्येकाची व्हावी अशी मी परमेश्वरला प्रार्थना करतो. सर, वा, मोठेगावकर साहेबांबद्दल इथं खूप सारे पालक असा विचार करते, ती मला पहिल्यांदा कळाले. तुम्ही आता पालकांना काय सांगू इच्छिता की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे जास्त म्हणजे टेन्शन नाही दिलं पाहिजे? मला एकच म्हणायचं आहे, बघा, आपण जर आपल्या मुलाची आदोर कुवत ओळखायची, म्हणजे आपला मुलगा खरं MBBSला जाऊ शकतो का, याला 10वीची मार्क किती पडलीत का, 12वीला किती घेऊ शकतो का, इंग्लिश चांगला आहे का, गणित चांगला आहे का, हे सारा विचार करूनच
तरच आपल्या मोठेगावला आपण ॲडमिशन द्यायचं, लक्षात द्या. त्याच्यामध्ये जर परिपक्व असेल तर मोठेगावलाच ॲडमिशन द्यायचं असं माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट, जरी फेल झाला आपला मुलगा तर त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करा. असे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गळफास घेऊन सध्या गेलेत. कारण काय माहिती आहे का, आपल्या घराची परिस्थिती नाजूक असल्यामुळं माझ्या वडिलांना व्याजानं पैसे घालून मला शाळा शिकवत असताना किंवा मला मार्क कमी पडल्यामुळं तो विद्यार्थी म्हणजे खच्चीकरण झाला आणि माझ्या वडिलांचं काय होईल किंवा पैशाच्या भीतीपुढं, परिस्थितीच्या भीतीपुढं तो 20 तर पे किंवा गळपास तर घे किंवा कुठं तर उड्या मार असं काहीच करत नाही. माझं एकच सांगणं आहे, एकच आव्हान आहे की पालकांना की आपला मुलगा जरी कमी पडला असेल तर भविष्यामध्ये एक ना एक दिवस तो पुढे येणार आहे. फक्त त्याला साथ देण्याचं एकच काम करावं पालकांना, असं मी आव्हान करतो पालकांना. धन्यवाद सर, तुम्हाला भेटून भारी वाटलं. काय नाव आहे तुमचं? मी आहे पंडित अप्पाराव पाटील. काय नाव? पंडित अप्पाराव पाटील. ही प्रॉपर मी तुळजापूर तालुक्यामध्ये हिप्परगा ताड गाव आहे. माझी घरची सर्व्हिस असल्यामुळं मंगरूळ म्हणून गाव आहे, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, या इथून मी आलेला. आज जवळपास 2 वर्ष संपलं मला इथं तुळजापूर लातूरला येऊन. आता 3रा वर्ष आहे. मुलीच्या रिपीटसाठी म्हणजे हे घेण्यासाठी आम्ही खोली वगैरे बघितलं. माझे मित्र आहेत, माझे शिंदे साहेब म्हणून आहेत. तर माझी मुलगी त्यांची मुलगी एक ठिकाणी बालपणापासून आमच्या दोन्ही मुली असं घास सोडून एकमेकाला सोडून जेवत नाही ती, एवढं इतकं प्रेम आहे. आणि आमची नातीसुद्धा आम्ही एवढं छान ठेवलं भावासारखं की जरी मुलीनं भांडण केली असेल तर आमच्या दोघांचा दुरावा कधी झाला नाही, ही मी मात्र समजून घेतो. तुमचं काय नाव आहे सर? सुनील सदाशिव शिंदे. तुमची मुलगी काय करते? माझी मुलगी ह्याला होते, रिलायन्स कॉलेजला होती. आता काय करते? आता सध्या रिपीट चालू आहे त्यांना. RCC ला घेणार आहे. RCC ला. तुमच्या मुलीला म्हणजे कसले मार्क वगैरे येत होते आधी? 10वीला बघा 94% होते आणि आता 12वी का निकाल लागायचा आहे. अजून किती पडते तुम्हाला काय वाटलं? 12वीला का 70-75 पडते. जेई करते का? नीट नीट नीटच दोघींचं सेमच आहे. सेम. आणि आता म्हणजे रिपीट करायला आहे? हा, रिपीट करा. बरं. कुठले तुम्ही? मंगरूळ. एकाच गावात? ये गावचे. बरं. अजून काय प्रश्न विचारूयात तुम्हाला? जे विचारले तेच सरला पण विचारूयात. तर तुम्हाला असं वाटत नाही का तुमची मुलगी जरा हुशार असते तर आता ह्याच वर्षी लागली असते, मग रिपीट काय करायचं? नाही, हुशार आहे मुलगी. हा. थोडं मराठी मीडियम असल्यामुळे थोडं हे अवघड झालं त्यांना. मराठी मीडियम दुसरं काय नाही. लातूरला का आलता तुम्ही? मुलीसाठी? मुलीसाठी शिक्षणासाठी. 10वीला वगैरे पर्सेंटेज. तुमचं अजून कोण कोण आहे घरात? घरात काय नाही, एक लहान मुलगा आहे माझ्या. हा. तो 10वीला आहे सध्या, आता मंगळूरमध्ये आहे शिक्षण घेत. तुम्ही तुमच्या मुलीला जास्त त्रास देता का, जास्त टॉर्चर करता का? म्हणजे अभ्यास कर, आम्हाला मार्क गंडू. तिला माझं एकच म्हणा, फ्री अभ्यास करणे, टेन्शन न घेता अभ्यास करणे. माझं पहिल्यापासून म्हणणं आहे मुलीला, माझी टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, फ्री अभ्यास करणे. तुमच्या मुलीला अभ्यासात काय येतं का? हुशार आहे का? हुशार आहे. अजून काय तुम्हाला विद्यार्थ्यांना काय सांगायचं तुम्हाला ट्युशन एरियामध्ये? अभ्यास करत नाहीत काय काय, इथं मोकार फिरतात. अभ्यासच करण्यासाठी आलो आपण इथं, आपण शिक्षणासाठी इथं आलोय. आपण काय मोकाट फिरण्यासाठी आलो ना. अभ्यास करणे आपलं कर्तव्य पहिलं. तुम्ही शेती करताय? काय करताय? हा, काय काम करता? मी शेती करतो. तुम्ही पण? मी LIC एजंट आहे. मला एक आव्हान आहे इथल्या विद्यार्थ्यांना. मुलीबद्दल मला काय बोलायचं नाही. मुली फार हुशार आहेत. प्रत्येक पालकाची मुली हुशार आहेत. पण मुलांनी एकच करायचं लक्षात घ्या, जे आपल्या वडिलांनी किंवा आई वडिलांनी आपले जे कष्ट केलेत, बरोबर आहे, आपला विश्वास ठेवलेत, त्या विश्वासाला म्हणजे पात्र व्हावं की जेणेकरून आपण आल्यानंतर आपण अभ्यास किती करायचा, मुलाला किती वेळ द्यायचा किंवा आपण बाहेर किती फिरायचं, असं वेळ जर केलं तर मुलं सक्सेस आहे. बघा तुम्ही आज मोठेगावच्या ट्युशनला जास्त मुलीच MBBSला नंबर लागला, लक्षात घ्या. हे माझं स्वतःचं मी डोळ्यासमोर बघितलेलं आहे. पण मुलांनी सुद्धा फार हुशार आहे ती मुलं. पण त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला काय करायचं असं म्हणून आयुष्य संपत्ती किंवा त्यांचा येणारा जो काळ आहे तो त्यांना थोडंफार अवघड जाणार आहे. त्यासाठी एक मुलाला आणि वडिलांना त्यांच्या सांगतो की मुलीपेक्षा मुलावर जास्त लक्ष ठेवा, लक्षात घ्या. एक सांगायचं माझं तात्पर्य एवढंच आहे की मुली काहीच करत नाही त्या लक्षात घ्या, पण मुली समजापेक्षा भारी आहे ते लक्षात घ्या. कारण मला 3 मुली असल्यामुळं मी असं बोलू शकत नाही की मला 3 मुली, पण जगावर मी अभ्यास केलेला आहे की मुली सर्वश्रेष्ठ आहे ती, पण मुलं श्रेष्ठ असती, पण केवळ आपल्या लाडमुळं मुलं वाया चालली ती किंवा शिक्षणापासून वंचित राहिली ती. हे माझ्या पालकांना मी आवाहन करू शकतो. तुम्ही लक्ष द्या, मुलाला वेळेवर तुम्ही लक्ष दिल्यानंतर ही मुलं सुद्धा डॉक्टर नवा MD सुद्धा होती, लक्ष द्या. माझा स्वतःचा बाच्चा सोलापूरला फ्री सीटमध्ये आज MD करतो, लक्ष द्या. आज एवढी परिस्थिती माझ्या बाच्याची. सौरभ सुनील मस्के म्हणून तुळजापूरचा, लक्ष द्या. तो त्याची आई वडील अक्षरशः वडील रेशन दुकानामध्ये काम करत होती.
आणि त्यांची आई लोकांच्या शेजारी काम करत होती आणि त्यानं मावशीपाशी राहून मावशीला मदत करत करत त्यांनी ते 680 मार्क घेतले. लक्षात घ्या. म्हणजे एकच की आपली परिस्थिती जरी चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपण कसं राहिलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे आणि अभ्यासावर आपण नियंत्रण कसं केलं पाहिजे ही जर आपल्याला कळालं तरी आपण फार पुढे, मुलीपेक्षा मुलं जास्त पुढे जातो. हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमची मुलगी MBBS झाली तर तुम्ही BAMS मुलासोबत तिचं लग्न करता? काय हरकत नाही. मुलाची गुण जर चांगले असेल तर काय हरकत नाही. मी माझ्या माझं एक स्वप्न लक्षात घ्या, MBBS BAMS जाऊ द्या हो, पण सदन शेतकरी सुद्धा मी मुलगी देऊ शकतो. लक्षात घ्या. कारण काय, माझ्या मुलीमुळं ही घर सुधारते. माझं उदाहरण घेतो, माझी BA झालेलं आहे, माझी बायको MA BEd आहे, ग्रॅज्युएशन आहे, आज प्राध्यापक आहे. लक्षात घ्या. त्या माझ्या बायकोमुळे माझं घर पुढे झालेलं आहे, म्हणून माझी मुलगी तर मोठी गाव करून आली. लक्षात घ्या. आज माझी बायको आहे जवळपास 50,000 ते 60,000 महिन्याला पेमेंट उचलते. लक्ष द्या. 12 वर्षी ट्युशन फुकट केलं आमच्या शाळेमध्ये. ट्युशन करत करत आम्हाला आत्ता 40% मिळाले आम्हाला. म्हणून माझं मत की मी एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा माझी मुलगी देऊ शकतो. लक्ष द्या. पण त्याच्यातली गुण ओळखून मी त्या मुलाला मी देऊ शकतो. MBBS किंवा BAMS तर सोडा साधं झालं हो, पण एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा मुलगी देऊ शकतो. लक्ष द्या. माझी एवढी पात्रता. लक्ष द्या. गुण जर चांगला असेल तर अगदी विमानासारखं माणूस उडते, आणि गुण जर बाद असेल, त्याला जर खोऱ्यानं जर पैसे जर दिलं तर याच्यातले गुणच चांगले नसल्यावर पैसा काय पुरणार. लक्षात द्या. हे माझे पालकाला आव्हान. लक्षात द्या. आणि एक माझं मत आहे की मुलींना, प्रत्येक मुलीला असं पालकांना आव्हान करण्याचं माझं मत आहे की प्रत्येक मुलींना डॉक्टर इंजिनियर मुलगा म्हणून म्हणू नका. त्याच्यातले सुप्त गुण बघून तुम्ही त्याच्याशी मुलाशी लग्न लावा. हे माझं आव्हान आहे. लक्षात द्या. चांगले. म्हणजे आजकाल पालकांचा माइंडसेट असतो, आता आमची पोरगी BAMS आहे तर तिला MBBS नवरा पाहिजे, असं असतंय पालकांचं. नाही, चुकीच आहे. लक्षात घ्या. जरी सुख जर लागत असेल, पण त्याच्यातलं जी गुणधर्म ज्या मुलामध्ये जर वाईट असेल, रोज जर दारू पित असेल, रोज तर येऊन बायकोला जर मारत असेल, त्या पैशाला घेऊन त्या MBBS ला घेऊन काय आपल्याला काय करायचं आहे, काही होऊ शकणार नाही. लक्षात द्या. म्हणून मुलाचे गुण सुप्त ओळखून किंवा त्याच्यातले गुण चांगले असून त्यानं दारू पितो का, गुटखा खातो का, डाव खेळतो का, किंवा इकडे तिकडे वेळ देतो का, काही वेळेला मदत करतो का, ही सुद्धा गुण बघूनच मुलाला, एक शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा मुलगी देऊ शकतो. तुम्ही माझी जी मुलाखत घेतलात, भविष्यात सुद्धा माझ्या मुलीला मुलगा शेतकरी सुद्धा मिळाला तरी मला आनंद आहे. लक्ष द्या. पण चांगले गुण बघूनच त्या मुलाला देऊ शकतो. लक्ष द्या. हे माझं आव्हान आहे. लक्ष द्या. आणि प्रत्येक पालकांनी MBBS मुलगी झाली म्हणून MBBS मुलाला द्यावा असं नाही, BAMS मुलाला सुद्धा देऊ शकता. लक्ष द्या. त्या दोघांच्या कॉम्प्रोमाइजमध्ये कसाही संसार चालतो. लक्ष द्या. पण जर तुम्ही MBBS नो MD आहे, पण त्याच्यातली गुण जर चांगले नसेल तर त्या MD ला घेऊन काय करायचं, आपल्याला काहीच होऊ शकत नाही. उलट दुःख आहे तिथं. लक्ष द्या. हे माझं प्रत्येक पालकांना आव्हान आहे. ज्यांनी YouTube बघितले त्यांनी मला आवर्जून फोन करावं की मार्गदर्शन करण्यासाठी मी मार्गदर्शन द्यायला सुद्धा तयार आहे. त्या पालकांना. लक्षात द्या. मुलीसाठी कसं राहायचं किंवा मुलासाठी कसं राहिलं हे आईवडिलांना सुद्धा शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर आहे. कारण मुलगा जर आपलं एक मन आहे. लक्षात घ्या. मुलाला जर आपलं वडिलाचं चप्पल मुलाला जर आलं तर मुलगा आपला माझ्यावर झाला समजायचं. त्या मुलाशी कसं संवाद साधला पाहिजे, मुलीशी कसं संवाद साधला पाहिजे. तुम्ही दारू जर येऊन घरात येऊन पेलो तर उद्या मुलं आपलं तीच वळण घेणार ना. बरोबर आहे. तुम्ही जशी करणी जशी बरणी. तुम्ही चांगलं वागला तर घरातली मुलं छान निघतील. तुम्ही जर बाद राहिला तर मुलं सुद्धा हीच करतील ना. त्याच्यामुळे आई वडिलांना सुद्धा माझी एक संदेश, आई वडिलांना सुद्धा तुम्ही सुद्धा स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे, निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे, मुलाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीकडे जेवढं तुम्ही लक्ष देता तसं मुलाकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलगा आपला WhatsApp कसा वापरतो. दुसरी गोष्ट, आपण गाडी कशासाठी देतो मुलाला, गुटखा खातो का, दारू पितो का, डाव खेळतो का, ही सुद्धा गरजेचं आहे. लक्ष द्या. मुलं फार हुशार आहे. ते फक्त आई वडिलांमुळेच मुलं बिघडले, असं एक स्पष्ट माझं मत आहे. भारी वाटलं तुम्हाला भेटून. कुठले तुम्ही? मी परत अजून माझं गाव सांगतो. मी हिप्परगा ताड म्हणून माझं मूळ गाव आहे. माझी घरची सर्व्हिसला मंगरुळा असल्यामुळं तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आता उस्मानाबाद म्हणता येत नाही, आता आम्हाला धाराशिव झाल्यामुळे आम्ही धाराशिव म्हणतो. लक्षात द्या. तुमचे वडील काय करतात? माझी वडील बघा, आता एक स्टोरी निघाली, चांगली गोष्ट झालं. अशी स्टोरी आहे. मला 60 एकर जमीन, आम्ही चौघं भाऊ. लक्ष द्या. 60 एकर जमीन आहे माझी. आम्ही चौघं भाऊ. लक्ष द्या. मी लहान धाकटं भाऊ आहे. माझ्यापेक्षा 3 बहिणी मोठे 3 आहेत. त्या एकूण 7 जणांचा परिवार. लक्ष द्या. 60 एकर जमीन असताना मला खायला मिळत नाही. लक्ष द्या. याचं कारण सांगतो. माझे वडील व्यसनी असल्यामुळं आमची परिस्थिती एवढी डाऊन झाली. 80-85 मध्ये 2000 पर्यंत आम्हाला रुपया दुकानामध्ये आम्हाला कोण छटापूर साखर देत नव्हतं. पण आमची परिस्थिती अशी बदलली की प्रत्येकाने, मी स्वतःहून माझ्या भावाचं लग्न झालं तिघाचे, त्यांना बाजूला मी स्वतः ठेवलो. माझं लग्न व्हायच्या आधीवर मी तिघा भावाला बाजूला ठेवून त्यांची परिस्थिती सुधारली. माझं लग्न झालं. हळूहळू मला MBBSची बायको मला मिळाली. एक उदाहरण अजून दुसरं सांगतो. माझ्यातले सुप्तगुण चांगले असल्यामुळं मला MBBSची बायको मिळाली. इंग्लिश विषय असल्यामुळं तिने ट्युशन घेतली आणि असं करत करत करत
माझा संसार उभा राहिला. आज माझं सुखाचा संसार लक्ष द्या. माझा एकही रुपया खर्च नाही. रोज मी महिन्याला 5-50 हजार रुपये कमवतो याची माध्यमातून लक्ष द्या. पण त्याच्यातली 25-10% मी गोरगरिबाला मी दान करतो लक्ष द्या. म्हणून मला आज सुखाय लक्ष द्या सांगतो. पैशाचं मागं लागू नका. जिथं खरं कमी पडते तिथं तुम्ही द्या. जिथं मुलीला MBBSला पैसे जर कमी पडत असेल फुलाची पाकळी द्या. जिथं मुलीचं लग्न होत असेल जिथं कमी पडलं असेल तिथं फुलाची पाकळी द्या. ही माझी अपेक्षा आहे आणि मी करणारच आहे आणि पुढे ठेवणारच आहे माझं. ही माझं हे मला एक व्रत आहे लक्षात घ्या. मला पैसा कमी कमवायचा आहे पण लोकांची जी सेवा आहे ती परमेश्वर मला अशीच द्यावी आणि माझी लेकरं छान राहावं आणि संसार माझा चांगला राहावा. आणि माझी मित्र अशी मला भेटली ती निर्व्यसनी भेटली ती लक्ष द्या. की माझा मित्र एवढं हे आहे लक्ष द्या. आम्ही दोघेही अगदी गरीब परिस्थिती पण आमचं मन लय मोठा लक्ष द्या. आमचं मन मोठा लक्ष द्या. आम्ही कधी कोणाला फसवून नाही आणि जर फसवत असेल तर माणसं ओळखायला पाहिजे. जो पण माणूस ओळखत नाही तो माणूस फसतो लक्षात घ्या. आणि जो पण माणूस जर ओळखलं माणूस कधीच फसणार लक्ष द्या. आम्ही कधी ओळखलो माहिती आहे का. मला एक मोठा प्रसंग आला लक्ष द्या. मी जरी माझं 48 वर्ष झालं मी माणसं कधीच ओळखणार लक्ष द्या. त्या 1 वर्षामध्ये माणसं ओळखायला शिकलो म्हणून आत्तापर्यंत मला सुख लागलं लक्ष द्या. नाही माझी पैसे अशी बरीच बुडाली लक्ष द्या. लोकांवर विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवल्यानंतर आपलं मनाचं ती तिकडे निघून जायचं. पण परमेश्वर मला एका माध्यमातून परमेश्वर मला एका माणसाला बुद्धी घातलं. असं बोलल्यानंतर तू सुधारशील म्हणून त्या माणसाचं मी आभार मानतो. ज्यांनी मला वाकडं बोलून माझं टवलटेंगी केली होती त्या माणसापासून मी आज सुधारलो. आज मी सुखी आहे लक्ष द्या. आणि ज्या माणसाची मला जी म्हणले त्यांची नंबर डिलीट करून टाकली. मी माझ्या डोक्यासुद्धा ठेवले नाही लक्ष द्या. काय मी अगदी शांत झोपतो संध्याकाळी लक्षात द्या. म्हणजे ज्या माणसाला आपला त्रास व्हायला ना त्या माणसाला फोन बी करायचा नाही आणि त्याचा नंबर बी ठेवायचा नाही असं मी प्रत्येकाला आव्हान करतो लक्षात द्या. चांगलं मी पण तसंच करत असतो. कोणी जास्त काय आणि माझ्यामुळे ह्यांनी सुद्धा सुधारले लक्ष द्या. आता यांच्या जवळचे एक माणसा लक्ष द्या म्हणजे त्यांच्या जवळची पाहुणीचा लक्ष द्या. ले संबंध चांगला होता पण त्यांच्यातून जे गुण त्यांना पटले नाही ते नंबर डिलीट केले लक्ष द्या. केवळ माझ्यामुळं मी जी गोष्ट सांगितल्यामुळं त्यांना बरं वाटलं म्हणून त्यांनी म्हणले पाटील सर मला सर म्हणतील. मी तसं सर नाही माझ्या बायकोमुळं माझे प्राध्यापक असलं मला अख्खं सरच म्हणतील लक्ष द्या. मला एक आनंद वाटतो सर म्हणलं. मी आयला म्हणलं काय पुण्य केलं बाबा म्हणलं मला सर काय म्हणतील म्हणलं. पण केवळ माझ्या बायकोमुळे मला सर म्हणतील म्हणून आमच्या दोघांची ह्यांनी मला दूध देते दररोज. आज 10 वर्षापासून मला दूध देत लक्ष द्या. 1 रुपया कधी आम्ही ठेवत नाही लक्ष द्या. आणि 1 रुपया आम्हाला कधी मागे ठेवू नाही ती जादा कधी द्या म्हणून त्यांच्या परिस्थितीनुसार राहतील लक्ष द्या. पण माझ्यामुळं ह्यांनी सुद्धा सुधारले की एखाद्या माणसाला आपल्यापासून त्रास होत असेल त्याचा नंबर डिलीट करायचा आणि त्याला बोला सुद्धा नाही. अशा पद्धतीनं आमचं जीवनचक्र सध्या चालू आहे बघा सध्या. चांगलं मस्त झालं तुमचं जीवन. अगदी छान. आमच्या मुलाखत घेतला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे. असे तुम्ही मुलाखत चांगल्या पालकातून घ्या लक्षात घ्या. एक माझं आव्हान आहे करेक्ट ओळखायला लक्ष द्या. त्याच्यासाठी तुमचा धन्यवाद मानतो लक्ष द्या. कारण तुम्ही लगेच आम्हाला पुण्या पालकांना तुम्हाला मुलाखत घ्याव ही परमेश्वरला सुद्धा कळायला असेल. खरी हीच माणसं चांगली आहे ती आणि तू तिथं जा आणि तुमची सुद्धा प्रसिद्धी चांगलीच होणार आहे. मला बी आणि तुम्ही एक स्टार होता लक्ष द्या. काय एक स्टार होता तुम्ही दोघं सुद्धा लक्ष द्या. मुलाखत घ्यायला सुद्धा एक भाग्यवान लागतो लक्ष द्या आणि मुलाखत घेणारा सुद्धा भाग्यवान लागतो. त्या दोघांच्या माध्यमातून तुम्ही फार मोठं स्टार होता लक्ष द्या. असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अशी तुमची प्रगती हो. तुम्ही जरी शिक्षण जरी करत असाल पण एक स्टार चॅनल म्हणून अख्ख्या भारतामध्ये तुमचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच. तर पाहू शकता मित्रांनो ट्युशन एरिया लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत आत्ताच आपण एक व्हिडिओ बनवला आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.